शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। काल आपण पाहिलं की एक विधेयक मांडण्यात आलं आणि तुम्ही त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी दाखवल्या। वृक्षतोडीबाबतचं विधेयक होतं आणि मग सरकारला पण हे मागे घ्यावं लागलं। काय म्हणाले आपण? असं आहे की ते विधेयक क्रमांक 25 आहे। महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 25 हे 25 ज्या वेळेला सरकारच्या वतीनं सभागृहामध्ये मांडलं गेलं त्याच वेळेला मी सरकारला विनंती केली होती की हे सभागृहात तुम्ही विधेयक आणू नका। हे विधेयक तुम्ही जर मंजूर करून घेतलं, कारण तुमच्याकडे प्रचंड संख्याबळ आहे, तर या राज्यातल्या शेतकऱ्यांच्यावर, या राज्यातल्या जमीन मालकांवर कारणाशिवाय नाहक अन्याय अत्याचार करण्याचं साधन तुम्ही अधिकाऱ्यांना देत आहात। परंतु त्यावेळेला सरकारनं त्या संदर्भामध्ये मला सांगितलं की भास्करराव, 1964 साली एखाद्यानं अनधिकृत झाड तोडलं तर त्याला 1 रुपये दंडाची तरतूद या विधेयकामध्ये होती, ती आम्ही आता 50,000 रुपये करतो आहोत। पण काल विधेयक ज्या वेळेला हे चर्चेला आलं त्यावेळेला सरकारच्या मी हे लक्षात आणून दिलं की केवळ दंडाची रक्कम वाढवणं एवढाच ह्याचा मर्यादित हेतू नाही, तर या ठिकाणी कुठलंही झाड तोडलं, मग ते शहरी भागातलं झाड तोडलं की ग्रामीण भागातलं तोडलं, तरीसुद्धा शेतकऱ्यांच्यावर खूप मोठा अन्याय होणार आहे। आणि मग ही भूमिका मी विस्तारानं जेव्हा मांडली तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्या ठिकाणी सभागृहामध्ये हजर होते आणि त्यांच्या ही बाब लक्षात आली की भास्करराव जे मांडतायत ते खूप गंभीर आहे आणि त्यांनी उठून हे विधेयक आम्ही तूर्त मागे घेतो आहोत अशा प्रकारची घोषणा केली। नक्कीच आज हिवाळी अधिवेशनाचा 3रा दिवस आहे। खरं तर 6 दिवसांचं हे अधिवेशन आहे आणि त्यामध्ये सुद्धा अजूनही खातेवाटप झालं नाही आहे। कसं पाहता याकडे? कसं आहे की या सरकारकडे पार्श्वी बहुमत आहे आणि पार्श्वी बहुमताच्या जीवावर आम्ही कसंही वागू, कसंही काम चालवू, आम्हाला वाटेल त्यावेळेला आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करू, आम्हाला वाटेल त्यावेळेला आम्ही खाते वाटप करू, नाही तर करणारच नाही, अशा एका पार्श्वी बहुमतामुळं या सरकारमध्ये थोडासा अहंकार निर्माण झालेला दिसतोय। या सरकारमध्ये कोणाचीही कोणाला गरज राहिलेली दिसत नाही आणि त्यातूनच हा असा काम करण्याचा एक भाव निर्माण होतो। नक्कीच, पण एकीकडे आपण पाहतोय की नागपुरात जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा इथल्या ज्या समस्या असतात, इथल्या नागरिकांच्या समस्या असतात त्याकडे लक्ष दिलं जातं, पण इथे तर सगळ्या नेत्यांची नाराजी पण पाहायला मिळते। छगन भुजबळ नाराज आहे, दादा नॉट रिचेबल होते, आज येत आहेत ते। मी सांगू का, निवडणुकीच्या पूर्वी संपूर्णपणे ह्या महायुतीवर उभा महाराष्ट्र नाराज होता, उभ्या महाराष्ट्रातली जनता नाराज होती, पण तरीसुद्धा यांनी काय फंडा केला, यांनी काय EVMची जादू केली आणि हे सत्तेवर आलेत। आणि सत्तेवर आल्यानंतर जो महाराष्ट्र नाराज होता त्या महाराष्ट्राच्या मनाच्या विरोधात हा निर्णय झाला आहे। त्यामुळं कुठल्या पक्षाचे कोण नेते नाराज आहेत त्याचं सुखदुःख आम्हाला वाटण्याचं कारण नाही। 2 दिवसानंतर खरं तर अजितदादा येत आहेत आणि त्या सांगितलं जातं त्यांचा घसा ठीक नव्हता। कोणाचा? अजितदादांचा। त्यांचा घसा चांगला व्हावा अशी मी अपेक्षा करतो। त्यांना मी खोगोची गोळी आज अजितदादांना देणार आहे, ती थोडीशी त्यांनी गालात ठेवली तर त्यांचा खोगोमुळं आवाज चांगला होईल। अधूनमधून तो बिघडतो, तो बिघडणार नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरापर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।